आणि येणाऱ्या अडचणी या विषयासाठी आज मी आदरणीय रोजगार हमी योजनेचे मंत्री आदरणीय भरत गोगावले साहेब होते, या जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाट साहेब होते, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सावे साहेब होते। या सगळ्यांच्या माध्यमातून या सरपंचाचा विकास कसा होईल, यांना निधी कसा मिळू शकतो, या माध्यमातून आम्ही एक छोटीशी आज विकास परिषद घेतलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये किमान म्हणजे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये आम्ही या विकास परिषद चालू करू। आणि महाराष्ट्रातल्या तमाम सरपंचांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी ज्या ज्यावेळी काही अडचण भासेल त्यावेळी मला संपर्क करावा। ज्या अडचणी तुम्हाला वाटत असतील, ज्या विकासाचा विषय असेल, असे कोणताही जरी ग्रामपंचायतच्या लेवलचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल, त्यावेळी मी तुम्हाला 100% तुमच्या सोबत राहीन एवढा शब्द देतो। आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य विकास परिषद आज मोठ्या ताकदीने आज त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आम्ही ही संघटना ताकदीने मोठी उभी करू आणि राज्यातल्या सरपंचाला न्याय देण्याचं काम करू। तुम्हाला सरपंच विकास परिषद का घ्यावं वाटली, याच्या मागचं काय प्रश्न नाही, गेले अनेक गावामध्ये आज मी महाराष्ट्रामध्ये खेडेपाडे अनेक खेडे फिरतो, अनेक खेडेगावात जातो, वाड्या वस्त्यावर जातो। हे जात असताना विकासाचा अजूनही विकास वंचित आहे। काही जाग्यावर आजही विकास थांबलेला आहे, काही जाग्यावर सरपंचाची अडचण असते, काही जागेवर राजकारणाची अडचण असते, काही जागेवर पक्षाची अडचण असते। या सगळ्या माध्यमातून या गावाचा विकास व्हायला पाहिजे, या वाडीचा विकास व्हायला पाहिजे, त्यांना रस्ते मिळायला पाहिजे, लागणाऱ्या सुविधा मिळाल्या पाहिजे। याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीने संघटना उभी केली। किती राज्यभरातून किती सरपंच आले होते? नाही, किमान आज तर 350 सरपंच होते। आज महाराष्ट्रातून नागपूरहून सरपंच आले, बारामतीतून सरपंच आले, कन्नडचे तर होतेच, जिल्हा तर जाऊ द्या, जिल्ह्यातले सगळेच होते, पण महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातून सरपंच या सरपंच परिषदेला आले होते। सरकारने सुद्धा याच्यावर विचार केला पाहिजे। आमच्या मागण्या सरकार पुढे मांडलेल्या आहेत, ते त्यांनी मान्य करावा आणि सरपंचाला न्याय देण्याचं काम करावं। काय काय प्रश्न शेतकरी सरपंचाचे आणि तुम्ही कशी मांडणार याचे भविष्यात ते अधिवेशन ते असं घेणार ना अधिवेशन? सध्या थोडंसं आता एकदा आज आम्ही येणाऱ्या अधिवेशनाच्या काळामध्ये सगळ्या मंत्र्यांसोबत एक बैठक लावू, सगळ्या सरपंचाला घेऊन सोबत राज्याची एक बैठक लावू, त्याच्यावर आमचे जे विषय असतील ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडू। त्याच्यातून कशा पद्धतीचा विकास होतो, काय अडचण येते, त्या माध्यमातून आम्ही ते पुढे जाऊ। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून 100% या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातल्या सरपंचाला मदत करण्याचं काम करू। बाळासाहेब सानप,